काकडा आणि त्या काकड्याच्या उजेडात देवापाशी नाम्याच्या जागी उभ्या असलेल्या एकाला दिसलं काय उपरण्याची घडी थोडी वर खाली झाली होती. तो तिथून ओरडला, ओ बडवे, देवळात काय उंदीर घुशी जास्त झाल्यात का? देवाचं उपरण हल्लंय. हे ऐकल्यावर नाम्यानं हळूच ते सारखं केलं. तेवढ्यात दुसरा म्हणाला, अरे आज देवाच्या चेहऱ्यावर काही हास्य दिसत नाही रे नेहमी सारखं, असं का बरं झालं असेल? बडवे म्हणाले, अहो होणारच, तुमच्या जागी रोज नाम्या उभा असतो आणि तो देवाला प्रेमानं म्हणतो, तुमच्यासारखं ओरडून नाही. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, झाला अरुणोदय सरई निद्रेची वेळा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, धूप दीप झाला आता करू आरती, देवा करू आरती. आता म्हणत सुरुवात झाली. पंचामृताचं स्नान झालं. दूध, तूप, दही, लोणी, अत्तर, ते निरसं दूध, धारोष्ट दूध काढून आणलेलो. त्याची एक एक धार जशी खाली जायला लागली तसं तसं नाम्याला वाटलं पटकन असा एक थेंब घ्यावाचा. पण तेवढ्यात देवाचे शब्द आठवले, नाम्या असं करून चालणार नाही, नाहीतर उद्याच्या पेपरात बातमी, विठ्ठलानं ती एक जाहिरात लागते बघा टीव्हीवर, अल्पेनलिबेची, कैसे जीभ लपलपाई, कसं व्हायचं. महत कष्टानं आवरलं, महत कष्टानं आवरलं. पंचामृताचं स्नान झालं. ठेवणीतला तो असा जरतारी मलमली